विरोधकांना पराभव दिसू लागल्याने अडथळे निर्माण करीत आहेत दादासो कोळेकर। कवठेमहांकाळ तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपूर्वीच रंग भरू लागला आहे। कुची जिल्हा परिषद गटामध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार दादासो कोळेकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली होती। त्या हरकतीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुनावणी करून या घेण्यात आलेल्या सर्व हरकती फेटाळून लावल्या आहेत। त्यावेळी दादासो कोळेकर प्रसार माध्यमांशी बोलत होते। विरोधकांना पराभव दिसू लागल्याने अडथळे निर्माण करीत असून न्याय देवतेने न्याय दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असून आता कार्यकर्ते आक्रमक झाले असून विरोधकांना चोख उत्तर देऊ असा इशाराही यावेळी कोळेकर यांनी दिला आहे। यावेळी हायूम सावनूरकर, दत्ताजी पाटील, महेश पवार तसेच कुची गटातील शरद पवार, राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ। विरोधकांनी माझ्यावर जे आक्षेप घेतले ते आता सन्माननीय निवडणूक अधिकारी साहेबांनी हा निकाल माझ्या बाजूने आत्ताच दिलेला आहे आणि हा निकाल माझा नसून समस्त कुची जिल्हा परिषद गटातील सामान्य नागरिकांचा आहे। कारण विरोधकांना त्यांचा पराभव आधीच दिसून येत आहे। त्यामुळे त्यांनी असं अडथळे निर्माण करायचा प्रयत्न केला, पण न्यायदेवतेने सुद्धा आम्हाला न्याय आज दिलेला आहे। त्याचप्रमाणे जनतेच्या दारात सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागणार आहे आणि तो सुद्धा न्याय आम्हाला चांगल्या मताधिक्याने मिळणार आहे। आणि रोहितदादा आणि सुरेश भाऊंच्या माननीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे चांगली भरारी ह्या गोष्टीमुळे आमचे कार्यकर्ते सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत आणि उद्यापासून या घटनेचे पडसाद मतदारापर्यंत पोहोचून आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ।